उन्हाळ्याचे दिवस अंगाची लाही लाही करणारा उकाडा आणि अशातच अचानक घरातील पंखा एसी बंद पडतो. मोबाईलची बॅटरी लो होते आणि आजूबाजूला पसरतो फक्त आणि फक्त घोंघावणारा अंधार. कल्पनेनेच अंगाला घाम सुटला ना. पण ही कल्पना नाही तर दक्षिण पुण्याच्या राहणाऱ्या लाखो नागरिकांच्या रोजच्या जगण्याची शोकांतिका बनली आहे. कात्रज, कुणव्हा, पद्मावती, सातारा रस्ता आणि महर्षीनगर, सहकार नगर, दत्तनगर, संतोषनगर, आंबेगाव, भारतीय विद्यापीठ परिसर आणि नव्याने समाविष्ट झालेली गावे, या संपूर्ण भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा भयंकर लपंडा सुरू आहे. महावितरणाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिक अक्षरशः संतापले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित केला जातो. काही दिवसांपूर्वी सुखसागर नगर आणि आंबेगाव मधील दत्तनगर परिसरात सलग 2 दिवस 7 ते 8 तास वीज गायब होती. उकाड्याने हैराण झालेल्या कोणव्यातील रहिवाशांना तर संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. या भीषण परिस्थितीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. एकीकडे उन्हाळा आणि दुसरीकडे पाण्याची टंचाई, त्यातच वीज जात असल्यामुळे सोसायट्यांमधील पाण्याचे पंप बंद पडत आहेत. परिणामी जनरेटरच्या सहाय्याने टाकीत पाणी घ्यावे लागत असल्यामुळे सोसायट्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे आणि मासिक देखभाल दुरुस्ती खर्चात मोठी वाढ होत आहे. नागरिकांचा थेट आरोप आहे की महावितरणाकडून हा एक प्रकारे अप्रत्यक्षपणे भारनियमनाचाच खेळ सुरू आहे आणि रोज नवनवी कारणे दिली जात आहेत. संकट एवढ्यावरच थांबत नाही. आजच्या या डिजिटल युगात वीज जाणे म्हणजे सर्व काही ठप्प होणे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या IT कर्मचाऱ्यांचे काम संपूर्णपणे बंद पडत असून इंटरनेट सेवेमध्ये मोठे अडथळे निर्माण होतात. याशिवाय स्थानिक व्यावसायिक, दुकानदार आणि दूध व्यावसायिकांचेही मोठे नुकसान होते. तिथे अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे, जुनी यंत्रणा बदलणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असताना महावितरणाकडून मात्र केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा संताप रहिवासी व्यक्त करत आहेत. या सर्व गोंधळावर प्रशासनाकडून असे सांगितले जात आहे की वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन अतिरिक्त वीज उपकेंद्रांच्या मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. आंबेगाव मधील एका मोठ्या सोसायटीच्या परिसरातील काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र महापालिकेच्या काही परवानग्या अपूर्ण असल्यामुळे या कामाला वेळ लागत आहे आणि या परवानग्या पूर्ण झाल्यावरच ही अडचण दूर होऊ शकेल. पण प्रशासकीय परवानग्या आणि यंत्रणेच्या या दिरंगाईची किंमत सामान्य नागरिकांनी आपल्या घामाच्या धारा गाळून का मोजावी? स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या पुण्यातील नागरिकांना हक्काची वीज आणि पाण्यासाठी अजून किती काळ संघर्ष करावा लागणार आहे, हाच खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? तुमच्या भागातही असाच विजेचा खेळ सुरू आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा पुणे लोक.